नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गणेश यादव तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करतो. तर आज आपण आपल्या शेतातील एक पडीक विहीर आहे, जी वापरात नाही, पण पावसामुळे त्यात पाणी साठलेलं आहे. ते पाणी आपण आज या मोटरद्वारे काढून ओढ्याला सोडायचं काम करणार आहे. तर आपण आता सर्वप्रथम मोटर चालू करून घेऊया. हे घाण पाणी आहे बरं का. तर मित्रांनो, आपण मोटर बंद म्हणजे करण्यासाठी आलो होतो बरं का. पाणी किती राहिले ते पाहूया म्हणलं एकदा विहिरीमध्ये. तर पाणी पाहायला आलं असताना आपल्याला त्याच मोटरच्या पाईपवर एक भली मोठी धामिन दिसली. आता ती अर्धी गवतामध्ये गेली होती, अर्धी बाहेरच होती आणि ती अतिशय स्लोरित्या चालली होती. तर म्हटलं ठीक आहे, हिचा एकदा व्हिडिओ काढूया आणि बघूया हे किती लांब आहे. तर मी लांबूनच तिचा व्हिडिओ घेतला. तर सापाला कसं आहे, शेतकऱ्याचा मित्रही म्हटलं जातं बरं का. त्याच्यामुळं ते आपल्या शेतातील उंदीर असेल काय असेल तरी खाते, पण त्याचा धोकाही तितकाच आहे. आता हे धामण आहे, याचं काय होत नाही बरं का, पण या जागी कोब्रा किंवा एखादा घोणस असता तर तो अतिशय विषारी म्हटला जातो भारतामध्ये. आता ती तिथून गेली, पण म्हटलं ही आता पूर्ण आपल्याला दिसली नाही. एकदा दिसती का पाहण्यासाठी मी तिथं थांबलो होतो बरं का. तर तेवढ्यात ती बाहेर आलीच. चला म्हणलं अजून एकदा हिचा व्हिडिओ घेऊया, म्हणजे पूर्ण येते ह्याची किती लांब आहे ते तर पाहूया म्हटलं. ते येण्यासाठी मी सर्पमित्राला फोन केला बरं का, पण सर्पमित्र आता सध्या गावामध्ये नसल्यामुळं तो म्हटला ठीक आहे, पुढच्या वेळी दिसली तर कॉल करा. आता त्याच्याकडे बघताना तिनं पण जणू काय आपल्याला खुणवलं की बाय माझा पण एखादा व्हिडिओ किंवा फोटो काढ चला. तिने एक पोज दिली, पण तिची पोज बघून मला भीती वाटायला लागली होती बरं का. तर शेतकरी मित्रांना माझी एकच विनंती राहील की आपण आपल्या शेतामध्ये काम करत असताना आपली सेफ्टी बाळगावी, जेणेकरून पायामध्ये लांब जेवढे बूट असतील ते वापरावे व हातात एखादी काठी कायम असावी, जेणेकरून त्याच्या आवाजाने जे काय असतील ते जवळ येणार नाहीत. आता आपण यात बघा, ही साधारणतः 10 ते 12 फुटाची लांब व आपल्या मनगटाच्या जाडी एवढी आहे. तर आपण तिला काय करणार नाही, तिला असे ती निसर्गाच्या ह्याच्यात सोडून देणार, कारण निसर्गामध्ये राहण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. तर ती आता गेली निघून, चला जाऊ द्या म्हटलं आता. धन्यवाद.